तुम्ही तुम्ही यांच्या कलीच येत ना? मला काय माहिती मग मॅडमची बोलत कशाला बोलत आता? मी कशाला काही बोलत नाहीये. तुम्हाला विचारला होता का मी प्रश्न? मी फक्त मॅडमला बोललो. प्रश्न तुम्हाला विचारला होता का मी? 5 लोक मेलेत माझ्या इथं. मॅडमला मी फक्त बोललो. 5 लोक मेलेत. परवा जीआर आलाय सर. परवा जीआर आलाय. हुशारी करतो का बोलायची? लोक मारायला लागले की ते एसी मध्ये बसून तुम्ही नाटकं करता का? जीआर दाखवते मला. माझ्या काही घरची लोक आहेत का तिथं? अरे तुम्हाला काय करता येतं का? येते का काय? तुम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणून काय करताय? प्रत्येक गोष्ट तिकडे तहसीलदारावरती कलेक्टरवरती ढकलताय. हात झटकून मोकळे होताय आणि इथं आम्हाला जीआर दाखवता का? ही तुमची काम आहे जीआर दाखवायची? आता मॅडम सांगते त्याला की हा लहान आहे म्हणतात. हे मास्क काढ तुझा. कामाला किती वेळ आहे तुझा? कसं कामाला आहेस तू इथं? हा? तू काय करतो मग? वडील कुठे? वडील रिटायर झाले का? अनुकंप आहे. ह्यांच्या चुकांमुळं हे लोक चुका करणार आणि हे डॉक्टर आहेत. आज तुमच्या इथे काय परिणाम परिस्थिती आहे सांगा? रोज रेमडेसिवीर नाही म्हणून रोज 8 ते 10 पेशंट शिफ्ट करावे लागतात आणि बाहेर त्यांना बेडही मिळत नाही. त्यांना एक बेड मिळवून देण्यासाठी एका पेशंटसाठी 10 हॉस्पिटल. आम्ही बोलायला गेलो तर इथनं अधिकारी टेबलवर उठून जातात का आमच्या घरच्यांसाठी आम्ही मागतोय काय? तुम्ही आम्हाला जीआर कुठवर जीआर दाखवणार? आमची लोक मारायला लागली तरी एक नगरसेवक काम करतोय त्याला तुम्ही सपोर्ट करायला सोडून तुम्ही त्याचे पाय खेचता. सौम्य म्हणताय. सौम्य लक्षण आहेत आमच्या इथं. तुम्ही आलता नाही बघायला माझ्या इथं? तुम्ही सर स्टँडिंग कमिटीला गेले. सौम्य लक्षण म्हणून तुम्ही लिहिता. प्लीज तुम्ही बंद करा. नाही बंद करणार. माझा हक्क आहे तो. लाईव्ह करणं माझा हक्क आहे. मी करणार. एका स्त्रीचे तुम्ही फोटो घ्यायचे फोटो अधिकार नाहीये. मी लाईव्ह करतोय. फोटोचा काही संबंध नाहीये. तुम्ही एक स्त्री बरोबर एक जबाबदार अधिकारी आहात की ज्यांनी मला मी सर प्रत्येक वेळेस स्त्री म्हणून नका बोलू माझ्या संग. अधिकारी म्हणून बोला. लेडीज ऑफिसर आय नो मला माहिती आहे. आल्या लक्षात. एका मला माहिती आहे. लेडीज ऑफिसर मुळेच माझे पेशंट मरायला लागले. तुमच्यामुळे माझे पेशंट मरायला लागले. आता नियमात तुम्हाला लॉज मध्ये नाही ठेवता येत पेशंट. पहिलं कळलं नाही का तुम्हाला? परमिशन आम्ही यांच्याकडनं आम्ही रीतसर परमिशन घेतली होती. रीतसर आम्ही सगळे अर्ज दिले होते यांना. परमिशन घेताना काय आम्ही लॉज म्हणून परमिशन घेतल्यात का? शासनाचा जीआर एकच आहे की सीसीसी मध्ये द्यायचं नाही रेमडेसिवीर. मग पहिल्यांदा कसे दिले? शासनाचा जीआर 2 दिवसांनी आलेला आहे. मग आता ज्या बाकीच्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये चालू आहेत ते त्यांना कसे सगळं मिळतात? ते बंद आहे. ते अजूनही लिस्ट दे. हे घ्या. त्या बघा रोजच्या लिस्ट. हे वाचा. पुराव्याशिवाय येत नाही मी. हे बघा ह्याच्यातले हॉस्पिटल काढा. कुठल्या सीसीसी आहेत मला दाखवा. आणि कुणाकुणावर तुम्ही रोज रेग्युलर करताय? फक्त 2च हॉस्पिटल, मेट्रो आणि साई सिटी. दोघांनाच का बॅन करण्याचं कारण आहे? साई सिटी काढून दाखव. नाहीये ना? चालू आहे. डॅशबोर्डवर नाही. त्याला रोज रेमडेसिवीर चालू आहे. मग ते रेमडेसिवीर कुठं काय ब्लॅकवर नाही येतात? कुठं ब्लॅकनी मिळतात? कारण डॅशबोर्डचे त्याला लिस्ट पाठवलं. आजपासून नाही साई सिटी. मागच्या कोरोनापासून साई सिटी चालू आहे. आज नाही चालू. पुराव्याशिवाय बोलायला येत नाही मी. अख्ख्या पुणे शहरामध्ये फक्त तुम्हाला 2च हॉस्पिटल वाटले का लॉजमध्ये चालू आहेत? बरं आम्ही काय आमच्या घरचं चालू केलं का? आम्ही तुमच्याकडे परमिशनला आलो होतो ना. परवानगी घेतली ना आम्ही तुमच्याकडनं. थोडा तरी सॉफ्ट कॉर्नर द्यायचा होता ना. थोडा तरी सॉफ्ट कॉर्नर द्यायचा होता. आम्ही पण रात्रीचे दिवस करतोय. तुम्ही एसी मध्ये बसलाय. आम्ही उन्हात फिरतोय बाहेर. माझे ते एसी नाहीये चालू. हे काय चालू आहे? ते चालूच नाहीये. ते हे 2 वेळेचं पत्र लिहायला तुम्हाला 2 वेळेमध्ये तुम्ही लिहून टाकलं. पण आज तिथं रेमडेसिवीर मिळत नाहीये. मग बाहेर ना आम्हाला बाहेर न द्या.
कमिशनरने मला 20 रॅमडिसिव्हर दिल्या, तुमच्याकडनं मिळाल्या. मग आता असं काय झालं? एक उपाय आहे त्याच्यात, जे कालच्याला मी उपजिल्हाधिकाऱ्याकडे काल गेलो होतो. 2 आमदारांनी काल फोन केले. त्यांनी सांगितलं की तुम्ही केले. तुमच्या महानगरपालिकेने तुमचं नाव काढलं. लावा कलेक्टरांना फोन. तुमच्या महानगरपालिकेने नाव काढलं म्हणले. आमच्या 15 वर्ष काय करतोय मी इथं? 15 वर्ष नगरसेवक या महापालिकेमध्ये, ज्यांनी पहिल्यांदा डेअरिंग केलं अख्ख्या पुण्यामध्ये. 25 लाख रुपये पदरचे टाकलेत. 25 लाख रुपये. त्या डॉक्टरकडे पैसे नव्हते, त्याला मी दिलेत 25 लाख. 2 ड्युरा स्वतःचे खरेदी केलेत. लोक जागवण्यासाठी केलेत. तर आमचे काही पैसे वरती आले नव्हते. अधिकारी परत तिथं फोन करून सांगतात आमच्या डॉक्टरला, एमडीला, की तुम्ही जर आम्हाला लिस्ट नाही दिले, 4 लिस्ट पाठवल्या त्यांना. तोंड बंद झाली सगळ्यांची. आम्हाला सांगतात तुम्ही जर नाही आम्हाला दाखवून नाही दिले तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू. अरे काय करतोय आम्ही? लोक जगावतोय आणि तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार का? तर यांच्यामुळं हे म्हणले, ह्यांनी काढले म्हणून. तुमच्या अधिकाऱ्यांना जाऊन बोला. आमची काय चुकी आहे? आमच्या दारामध्ये लोक येऊन मारतात म्हणून रोज. दवाखाना हॉस्पिटल चालू करणं हा गुन्हा आहे. तुम्ही जागा द्या, महापालिकेने जागा द्यावी आम्हाला. 6.5 लाख रुपये भाडं द्यायला लावले मी. त्या जिथं ठेवले ना तिथं 6.5 लाख रुपये भाडं देतोय. असं काम करत असतात का? फक्त तुम्ही एक पोलीस जर सांगितलं असतं, एक नगरसेवक, पहिल्यांदा मी चालू केले पुणे शहरामध्ये, कुठल्या नगरसेवकाने डेअरिंग केलं नाही, पहिल्यांदा मी चालू केलं. आणि आज तुम्ही फक्त 2 वेळेले नाही इथं सूक्ष्म बघायला आलात का तुम्ही? 18 HRCT असणारे पेशंट आहेत माझ्याकडे. 21 HRCT असणारे एवढे स्कोर असलेले पेशंट अहो दारामध्ये आले तर काय हाकलून द्यायचे का? तुम्ही इथं बसून बोलताय मॅडम, इथं बसून बोलताय, बाहेर या रोडवर, मग कळलं तुम्हाला. तुम्ही इथं बसलाय ना म्हणून तुम्ही बेजबाबदारपणे बोलताय. एवढे घ्यायचे कशाला? पण एवढा स्कोर नाहीच ठेवायचे. ठेवायचे नाही. दारात आले तर हाकलून द्यायचे का त्यांना? काय करायचं? अहो तुमच्या महानगरपालिकेतून वाटोळं केलं पुण्याचं. हॉस्पिटलला बेड पण नाहीये. हॉस्पिटल कुठल्या? तुमच्या हॉस्पिटलला तुम्ही घेताय का? पालिका घेते का? चला ठीक आहे, आम्ही घेत नाही. पालिका घेते का? पालिका पण घेत नाही. जायचं कुठं? त्याचं असं म्हणणे की हे सगळं आम्ही घ्यायचे नाही म्हणजे काय? पण कोविड केअर सेंटरला आपल्याला परमिशन आहे कसं द्यायची? हो, पण त्या ह्याच्यात GR मध्ये असंच लिहिलेलं आहे की रॅमडेसिव्हिर हे CCH, आपलं DCH आणि DCHC हो नाहीये. पण तसं नाहीये सर. ते त्याच्यातही असं आहे की आपले टास्क फोर्सची एक गाईडलाईन आलेली आहे. दाखवलं ना, पण त्यांना ते सगळीच कामं जर तुम्ही नियमात करणार असताना तर पुणेकरांचा जीव वाचवा. ते नियमात करा. DCH SCH काय नकोय आता. तुम्ही गॅस देत नाही, तुम्ही व्हेंटिलेटर देत नाही, तुम्ही बेड देत नाही. आपल्याला CCC मध्ये O2 बेड्स अलाउड आहे, पण खाली लगेचच लिहिलेलं आहे की रॅमडेसिव्हिर फक्त DCHC आणि DCH कळवायचे. बघा, दीनानाथ मंगेशकर 160, पुन्हा हॉस्पिटल 94, कारण हे असं होतं, जहांगीर हॉस्पिटल 84, केम हॉस्पिटल 102, रुबी हॉल 60, स्पष्टपणे लिहिलेलं काशीबाई नवले 72, भारती हॉस्पिटल 180. ह्यांना कसे मिळतात मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सला? इथं सगळे इन्शुरन्स पेशंट आहेत. हो, सगळे इन्शुरन्स उतरवणारे पेशंट आहेत. आणि जो सामान्य नागरिक गरीब जो बारक्या त्याच्यामध्ये जातो ना, त्याला देत नाही ती लोक. ह्यांना कशी देतात? 4 लिस्ट.
पण मला तेच सांगायचंय की DCHC हा आपण कोविड केअर सेंटरला कसं बोलू शकतो? बघा, दीनानाथ मंगेशकर 160, पुणे हॉस्पिटल 64, जहांगीर 58, KM 78, रुबी 112, मी तुम्हाला फोटो भारती 129. ह्यांना कशी देता? अहो आम्ही 10-20 भीक मागितले की देतो आम्हाला. ह्यांना 150, 200 देत आहे. इथं गरीब जातो का रुबीला? सांगितलं सर, आम्हाला 2 दिवसात मी पाठवते तुम्हाला. अहो आमची तळमळ आहे ना तुमच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही इथं बसून करता, आम्ही फील्डवरती करतो. आमचं हेच म्हणणं आहे की ह्या लोकांना कसे काय देतात? ह्यांना 150, 200, भारतीला 350 आले परवा दिवशी. 350 दिले जातात. सामान्य या अशी छोटे छोटे लोकांनी ज्यांनी प्रयत्न केले तिथे ते. पण महानगरपालिका ह्याच्यामध्ये परिपूर्ण आहे का? पालिका जर परिपूर्ण नाहीये तर तुम्हाला काय अधिकार आहे? आम्ही हॉटेलमध्ये चालू करतोय का स्मशान? अहो माझ्या स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळायला जागा नाही राहिली हो कात्रजला. एक छोटासा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सुद्धा असं. बरं बाबा तुम्ही नका देऊ, आम्ही बाहेर नाही घेऊ. बाहेरनं पण बंद करून टाकलं. महापालिका म्हणून आपली जबाबदारी काय? आपल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी काय? मला त्या भारतीयांना तेच प्रश्न विचारला, जागावर नाही येत. महानगरपालिकेचं आरोग्य खातं म्हणून आहे ना. प्रत्येक गोष्ट कलेक्टरांनी बंद केली, कलेक्टरांनी बॅन केलं, कलेक्टरांनी बंद केली, कलेक्टरांनी ताब्यात घेतला. आपण कोण आहे? आमच्यासाठी कोण भांडणार आहे का नाही? महापौर भांडायला तयार नाही, मग आमच्या हातनं उद्योग होणार. माझं ते त्या पत्र द्या, मी बघतो स्टँडिंग कशी चालते ते. माझं पत्र द्या, स्टँडिंगच बंद करतो मी जाऊन. चल रे. माझं पत्र दे. दार नाही उघडलं तर बाहेर नको.
त्यांना सुद्धा माहिती नाही की का नाही. म्हणजे आम्ही काम करतो वाईट काम करतो काय नाही. तुम्ही साहेब सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही काही पाहण्याची वेळ काय नाही डायरेक्ट सांगतात की यांचे रेमडिसिव्हिर बंद करा. चालू असे जर आपले अधिकारी सांगत असतील, कलेक्टर सांगत असतील, कलेक्टर म्हणतात तुमच्या महानगरपालिकेने का बंद केलं, तुम्ही तुमच्या महापालिकेला बाकीच्या सगळ्यांना अनुभवीला मिळतंय, झांगेला मिळते, सगळ्यांना 150-200 रोज मिळतात आणि आम्हाला भीक मागितले तर आम्ही 10-15 मागतो, ते पण देत नाही. तोच विषय घेतला होता, तोच आपला विषय घेतला होता रेमडेसिवीरचा विषय कोविड सेंटरचा. बेजबाबदारपणे सर सांगितलं जातं की सूक्ष्म तिथं पेशंट आहे, तुम्ही पाहायलाच पाहिजे. आम्ही परमिशन तुमच्याकडे घेतली तर तुम्हीच परमिशन दिली ना मला, आणि आज तुम्ही सांगताय की त्यांना ते मागच्या आठवड्यात सर मला 2 वेळा दिली आहे. यांनी बंद केलं ना मग चेक त्यांना काही आदेश आहे का वेगळं चेक करतो. ऐकलं साहेब, मी पण तो विषय घेतला होता रेमडेसिवीर. मोरे साहेबांनी आता विषय घेतला आम्ही जे कोविड सेंटर चालू केलेलं आहे. मनीषा नाईक मॅडम म्हणतात की तुम्ही लॉजमध्ये चालू केले, लॉजमध्ये तिथं काय चुकीचं काम केले का? शासनाचे गाईडलाईन्स आहेत तशा. मग माझ्या भागामध्ये मी 2 पुरावे दिले, मग त्यांचं कसं चालू बरोबर. अहो रुबी हॉल, भारती हॉस्पिटल, तुमचं नोवेल असेल, इकडे साहेब सगळे इन्शुरन्सचे पेशंट राहतात. इन्शुरन्सचे पेशंटला बरोबर मिळते, पण सामान्य पुणे छोट्याचे हॉस्पिटल नाही लाईव्ह नंतर घ्या तुम्ही लाईव्ह प्लीज. तिथं ऐका तो बोला ऐका तिथं 150-4 याच्या 2 विषयात रुबी हॉस्पिटल वगैरे या सगळ्यांना कलेक्टर माध्यमातून जातात. याच्याशी आपला काही संबंध नाही. आपल्याला सुद्धा कलेक्टर महापालिकेकडनं कलेक्टरांच्या मार्फत हॉस्पिटलला मिळणार. मी आता घेते जेवढी नको घ्या माझी कृती घेतली. आम्हाला काही आदेश येत राहू. खाजगी हॉस्पिटल जी मोठी आहे त्याला कलेक्टर मार्फत जातात. कॉर्पोरेशनचा काय संबंध आहे? कॉर्पोरेशनचा संबंध असला तरी त्या ठिकाणी ते इन्शुरन्स पेशंट आहे. आम्हाला विचारून होणे का आमची दोन कारवाई सस्पेंड व्हायची वेळ हे कसं काय मिळत नाही? सांगताय ना, तुम्हाला सांगताय लगेच काय नक्की झाले. महापालिकेकडनं काय झाले तर बघा आणि त्यांना लवकर मी वरती स्टँडिंग झालो. स्टँडिंगला हो. आणि यांनी असं शहरा मारताना सर थोडासा विचार करायला पाहिजे होता. आले नाही बघायला तुम्ही तिथं आजपर्यंत उद्घाटनानंतर सोडूनच द्या, पण बघायला सुद्धा आले नाही की तुम्ही गॅस कुठून आणताय, तुम्ही काय कुठलं करताय, लगेच बंद करतो. मग घ्या ना तुम्ही घ्या, आज बाहेर घ्या तुम्ही. तो विषय मी घेतला कोविड सेंटरचा. तोच विषय करा बंद. घेतलं नव्हतं एवढं तुम्ही बंद करताय. लोक म्हणतात बंद नका करू, 2 मिनिटं देतात.
डॉक्टर पण गेले थोडं वेळ थांबा आपण ते ह्याचे कार्यकर्ते विसरले वरती पण सोडवतो. अशा प्रकारे जर महानगरपालिकेचा कारभार चालणार असेल तर मला वाटतं की पुणेकरांना कुणीही वाचवू शकत नाही. इथे जर महानगरपालिकेचे अधिकारी जर महानगरपालिकेमधल्या छोट्या छोट्या हॉस्पिटलवरती अशा प्रकारे अशा दिवसांमध्ये जर त्यांना बॅन करणार असतील तर मला वाटतं की मग महानगरपालिकेमधील या पुणे शहरामधील पुणेकरांना कुणीच वाचवू शकत नाही. आता स्टँडिंग कमिटीमध्ये मी गेलो होतो. आयुक्तांनी आता त्या ठिकाणी लगेच मला सांगितलं की मी मीटिंग संपल्या मी तुमच्यासोबत बोलतो आणि का बंद केलंय त्याची मी खात्री करून त्याच्यानंतर मी लगेच तुम्हाला त्याच्या बाबतीत मध्ये चालू करतो. का कसं चालू होईल लवकरात लवकर तेवढं पाहतो. मेट्रोचे डॉक्टर रणजित सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण त्यांचे सुद्धा मला वाटतं फक्त 2च हॉस्पिटलला या ठिकाणी बॅन केले गेले. बाकीच्या कुठल्या हॉस्पिटलला त्यांनी असंच ठेवले. ज्या लोकांनी हॉस्टेल्समध्ये कोविड सेंटर चालू केले त्या लोकांना चालू आहे. परंतु ज्यांनी महानगरपालिकेची जर जबाबदारी नसेल महानगरपालिका जर ह्याच्यामध्ये काम करत नसेल तर मग इतर जर प्रायव्हेट सेक्टरमधनं ह्याच्यात काम होतंय लोकांना रिलॅक्सेशन मिळतंय तर मग महानगरपालिकेला अधिकार आहे काय अधिकार आहे आमच्या विषय अडवण्याचा. स्वतः सुद्धा करायचं नाही आणि दुसरा एखादा चांगला करत असेल तर त्याला थांबवण्याचं काम महानगरपालिका आजकाल करते. जर याच्यामध्ये हे रेमडेसिवीर चालू झाले नाही आणि त्याच्यामधनं जर नंतर काय अडचणी निर्माण झाल्या तर मला वाटतं की त्याला सर्वस्वी पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग जबाबदार असेल. धन्यवाद.